आपण पार्टिसिपेट केलं त्याबद्दल MCC क्रिकेट क्लबच्या वतीनं हा सन्मान केला जाणार आहे. त्यामुळे कर्णधार आपणास विनंती आपण त्वरित यायचंय. चला फलंदाज पाठवा. बंदर पाकाडी तर सन्मान केला जातोय. जयवंतजी गवळी यांच्या शुभ हस्ते हा मोमेंटो या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह दुर्गेशिलो नरनाळा सांगला. वेल प्लेड दुर्गेशिलो नरनाळा. अतिशय चांगली मॅच बघायला मिळाली. हार जीत ही होतच राहते. कोण हरला कोण जिंकला त्यापेक्षा या मॅच मध्ये जी काही रंगत आली ती सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी होती आणि जबरदस्त खेळ दोन्ही एंड कडून आपल्याला पाहायला मिळालाय. नक्कीच म्हणजे त्या मॅचचे दोन अर्थ निघतील. एक तर क्रिकेट कसा बदलतो तो आपल्याला पाहिला आणि या MCCच्या स्पर्धेला 4 चांद लावणारी मॅच होती. 4 चांद म्हणजे या संपूर्ण स्पर्धेला प्रसिद्धी देण्याचं काम खऱ्या अर्थानं अशा मॅचेस करत असतात. असे सामने झाले ना मग मजा येते आणि प्रेक्षक ज्या मोठ्या संख्येने या मैदानावरती उपस्थित झाला ज्याचा उल्लेख बरेच आपणही केलाय म्हणजे पब्लिक खुश. पैसा वसूल मॅच. मागचा मॅच पाहिला ना पैसा वसूल मॅच. नाही तर आता IPLच्या पण मॅच वन साईड होतात. आता मुंबई इंडियन्सच्या मॅच बघावं झालं तर त्या पण वन साईड होतात. इथे पण 2000-5000चं तिकीट काढून पण तशा मॅच होत नाहीत. पण मागचा मॅच पैसा वसूल मॅच झालाय. एक हरण्याचा संघ मागे गेलाय पण दुसरा हरण्याचा टीम आहे इथून रेडी झालायत. तर बंदर पाकाडी पहिल्यांदाच या मैदानावरती खेळतंय. त्यांच्या कॅप्टननं म्हटलं होतं की आम्ही पहिल्यांदाच आलोय. फर्स्ट टाइम आलोय. फर्स्ट क्लास आल्यात. बघूया फर्स्ट क्लासनं ते पास होतात क्वालिफाय होतात की गेल्या वर्षीप्रमाणे इथून अर्नाळ्याचा संघ बाजी मारेल. नाही नाही अतिशय चांगला खेळ. बंदर पाकाडी संघ ज्या प्रकारे पहिल्यांदा आलाय परंतु त्यांनी म्हणतात ना पहिलीची एंट्री म्हणतात ना हमारी झलक सबसे अलग अशी वाली कहाणी. अतिशय चांगला खेळ त्यांनी दाखवलाय आणि हा जो त्यांचा खेळ आहे हा नेहमीच त्यांची ज्या ज्या वेळेला पुरापाड्याच्या मैदानाचा कधी ते फॉर्म बघतील त्यावेळेस ते आवर्जून सांगतील की आम्हाला या मैदानात खेळायचंय. कारण इथे आम्ही खूप चांगला खेळ केलाय आणि तो प्रत्येकाचा हॉट फेवरेट असा ग्राउंड असतो ना म्हणजे आम्हाला त्या ग्राउंडवर खेळायला आवडतं. आता हे ग्राउंड सुद्धा त्यांच्या पसंतीस पडलं असणार आहे त्यांचा ओव्हरऑल खेळ पाहता. सो लेट्स प्लेचा इशारा जास्त वेळ न घालवता सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झाले. एका बाजूला रोहित नार्वेकर आणि त्याच्या साथीनं ग्लेन वैती. पहिला चेंडू यावेळेला निघून गेलाय. चेंडू निघून जातोय पार वेगानं सीमारेखा क्लिअर करतो. थर्ड मॅन क्लिअर करत असताना उत्तम ज्वेलर्स चौकार. थँक्यू. मागच्या इनिंग मध्ये रोहितची ताकद पाहिली होती. या फटक्याच्या मागे रोहितची नजाकत पहा. नजाकतवाला शेवटच्या क्षणी बॅटचा फेस थोडस ओपन केलं आणि पॉइंट आणि गलीमधनं जे जागा होती त्या जागेमध्ये चेंडूला खेळ होतं. चौकार आलाय. अजून मी तुमच्या दिशेने येणार बघूया. तुम्ही जसा उल्लेख केला होता की प्रत्येकाच्या पसंतीस पडणारा मॅच संपलाय आणि प्रत्येकाच्या पसंतीचं आवडीचं मैदान असतं. हरण्याचं आवडीचे मैदान आहे. पण जशी आता बंदर पाकाडी खेळले ना त्यांनाही आवड निर्माण झाले. या मैदानावरती त्यांनाही आवड निर्माण झाले की आम्हाला आता इथे जिंकायचंय. हा जो फटका होता तो नजाकतीने भरला होता. यूज ऑफ द पेस. स्विच काढायचा प्रयत्न परंतु यावेळेचा चेंडू जर आपण पाहिला तर यष्टांच्या मागे निघून गेलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. एक चौकार डॉट या सर्व गोष्टी घडत राहणार आहेत. परंतु या संध्याकाळच्या हस्तामध्ये पहा ऍक्शन रिप्ले मध्ये कशा प्रकारे चेंडू हाताळला होता. ज्या गतीने अँगल बनवण्याचा प्रयत्न केला गेला होता त्याच गतीने चेंडू बाहेर निघून गेलाय आणि त्याच दिशेने गेलाय. ही सर्वाधिक मोठी बाब. कोणत्या प्रकारची हरकत नव्हती चेंडूमध्ये. सरळ निघून त्याच अँगलने डॉटच्या रूपाने आलाय. परंतु ओव्हरऑल येता म्हणजे 3 षटकं संपल्यानंतर स्कोर काय असावा. संध्याकाळचं सत्र आहे. हवेमध्ये दमटपणा आहे. हवेचा वेग मंदावलाय. शपलून खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला चेंडू निघून गेला. मैदानाला गरगळत चेंडू अडवण्याचा प्रयत्न झालाय. एकाचं रूपांतर 2 मध्ये नाही. आता ग्लेन नाही धावणार कारण मागच्या सामन्यामध्ये मिसअंडरस्टँडिंगने विकेट गमावला होता. म्हणजे मराठीमध्ये म्हण आहे ना म्हणजे दुधानं तोंड फोडलं ना का माणूस ताक पण फुकून पितो. त्याच्यामुळे मागच्या मॅचचा अनुभव आहे आणि ग्लेन महत्वाचा खेळाडू आहे. ग्लेनकडे ती क्षमता आहे. ग्लेनकडे ते टॅलेंट आहे. अशा मॅचला जिंकण्यासाठी लागणारी बॅटिंग कशी करावी ती ग्लेनकडे आहे. आणि एका गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला. किती धावसंख्या 3 षटकं संध्याकाळची वेळ पसंतीचं मैदान आहे प्रत्येकाचा. मग 35 धावा महत्वाच्या ठरतील. कदाचित त्या 35 धावा चॅलेंजेबल ठरू शकतील 3 षटकांच्या मॅच मध्ये. नाही आणि किमान 35 असाव्यात.
किमान 35 असतील तर मात्र तुम्हाला नेक्स्ट इनिंग मध्ये लढण्यासाठी बळ मिळेल. म्हणजेच जवळजवळ 12च्या आसपासची सरासरी ती तुम्हाला कुठे ना कुठेतरी एक वेगळा स्टँड देऊन राहील. कारण सकाळी सत्रापासून आपण जे सामने बघितले त्यामध्ये तेच दिसलंय. 12-13च्या सरासरीला मॅच करणं तितकं सोपं राहत नाही या मैदानावरती. आणि त्यामुळे बंदरबागडी संघ विचार करत असणार आहे किमान 35 पर्यंत तिथे जावं. म्हणजे 35च्या खाली आणि 35च्या वरती ही खरी रंगत दिसणार आहे. चला घाई करा, गाडी लाईट बंद करा. जस्ट लेट्स प्ले. ग्लेन बैती समोर डेल्मॉन 3-5 धावा. पुन्हा एकदा जडबड टाकण्याचा प्रयत्न, वेगानं चेंडू. ओहो, क्षेत्ररक्षक जात आहेत चेंडूवरती, परंतु इथे काय घडलंय? आलन मला वाटतं वेगानं तिथं आल्यात ते सुद्धा बघतायत. एकाचं 2 मध्ये रूपांतर नाही येणार याची काळजी घेतली जाते. एकही नाही येणार याची सुद्धा काळजी आहे. मोठा फटका नाही येणार याची सुद्धा काळजी आहे. आणि ही सर्व काळजी तुम्हाला मॅच पराभूत होणार नाही याची सुद्धा काळजी दाखवतीये. प्रत्येकानं पूर्णपणे झोकून दिले. या मॅच मध्ये इन्व्हॉल्वमेंट किती महत्वाची आहे. ॲलन ज्या वेगाने आला ते चेंडूवरती, इन्व्हॉल्वमेंट महत्वाची आहे. त्यांना माहिती आहे आपण दिवसभरामध्ये चांगली मेहनत केली, दिवसभरामध्ये चांगला खेळ केलाय, या एका सामन्यामध्ये चांगला खेळायचं आहे. स्ट्रायकर आणलाय रोहित नार्वेकर, गोलंदाजीसाठी डेल्मॉन सज्ज होतोय. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता, पाठीमागे गेला, कट करण्याचा प्रयत्न, तिथून पोहोचले होते. एक धाव या चेंडूवरती पूर्ण केले. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय तो 7 वरती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. 5 चेंडूचा खेळ झालाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 7. नाही, पुन्हा एकदा त्याच प्रकारे चेंडूला काढण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे जिग्नेश किनी तैनात होते. ज्या प्रकारे त्याने चेंडूला अडवला, एकच धाव मिळाला, एकापेक्षा जास्त काही नाही. तो चौकार आल्यानंतर जो काही डेल्मॉनने कमबॅक केलाय तो अतिशय वाखाणण्याजोगा आहे. शेवटचा चेंडू निर्णायक आहे. बघूयात काय घडतं या चेंडूवरती. ओहो, आणि यावेळेला स्ट्रेंथ वरती केलंय काम, चेंडूला फेकून दिलंय सीमारेखा पार. युरो पॉवर षटकार, 6 धावा. थँक्यू डीजे. पहा कशा प्रकारे हा चेंडू हाताळला गेला होता. दुसऱ्या अँगलने आपल्याला पाहायला मिळतोय. शफल झाले होते. यूज ऑफ द क्रीज, पूर्णपणे क्रीजच्या आतमध्ये दोन्ही पाय होते. आणि त्यानंतर जी ग्लेनची स्ट्रेंथ आहे, आतापर्यंत ग्लेनला तुम्ही ज्या रंगामध्ये बघितलं इतके वर्ष, त्याच रंगामध्ये हा फटका खेळला गेलाय. आणि 6 धावा इथे येताना पाहायला मिळतात. म्हणजे ग्लेनचं प्लेन जर उडालं तर डायरेक्ट टेकआउट नंतर लँड होणार बाहेरच. आणि तेच बरोबर ग्लेननं प्लेन उडवलं होतं आणि चेंडूला लँड केलं गेलं बॉन्डल्याच्या बाहेर, स्क्वेअर लेग बॉन्डल्याच्या बाहेर. षटकाराने धावफलकावरती 13. एका गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला, 12-13ची सरासरी इथे थोडेसे चॅलेंजेबल ठरले. आणि तोच प्रयत्न बंदरबागडीचा चाललाय 3 षटकामध्ये. आता साईना तरुणाला या मैदानावरती खेळण्याचा अनुभव तुमच्याकडे, एक्सपिरियन्स तुमच्याकडे. संध्याकाळचं सत्र आहे, या ढलता हुआ सूरज, कम होती रोशनी, या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत. विघ्नेश, कोट्यापॅचा चेंडू, पूलचा फटका फसलाय की बाहेर? रोहित हिट करतोय, चेंडूला पाठवतोय बॉन्डल्याच्या बाहेर. युरो पॉवर 6. थँक्यू डीजे. पहा कशा प्रकारे हा फटका खेळलाय. अखूट टप्प्यात चेंडू मागे ठेवण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतर जो काही पिक केलाय तो अतिशय वाखाणण्याजोगे आहे. आणि रोहित नार्वेकरचे तुम्ही जर बॅटिंग पाहिलं असेल तर या प्रकारचे फटके तो सातत्याने खेळत आलाय. असं नाही की पहिल्यांदा मारलाय. या फटक्यांवरती प्रभुत्व आहे. पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, लपेटला, यूज केला बॅकलिफ्टचा आणि खूप चांगल्या प्रकारे युटिलाइज करत असताना एक धाव येते, कारण प्रोटेक्शन डीप मध्ये तैनात आहे. आणि जशी मागे आपण चर्चा केली 12-13च्या धावांची आणि ग्लेनच्या त्याच्या अगोदरच्या फटक्याची, ग्लेनने जो फटका मारला होता आतापर्यंत त्या फटक्यावरची जी काही पकड आहे ग्लेनची, त्या पकडीने त्याला त्या धावा दिल्यात. त्या 6 धावा आल्यानंतर पूर्णपणे आता थोडासा मोमेंटम शिफ्ट होताना दिसत आहे. म्हणजे 2 चेंडूमध्ये 20, अजूनही 4 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. म्हणजे या चेंडूवरती येणाऱ्या 4 चेंडूवरती जर का 1-2 मोठे फटके आले तर मोठं वर्चस्व इथं बंदरबागडी संघ दाखवू शकतो. आताच पर्यंत चाललंय. फलंदाज ऑफस्टमच्या बाहेरचा होता, बॅटची फेस थोडीशी ओपन केली, दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला. 1 धाव चेंडूवरती पूर्ण, फक्त थ्रो का गेला नाही आज थोडासा प्रश्न होता की संधी होती. बघा दोन्ही फलंदाज आहे, ज्यांना लय मिळाले, सूर असा पडलाय, स्टार्ट मिळालाय, म्हणून स्ट्राईक कोणी राखो बंदरबागडी, स्ट्राईक कोणी राखो महत्वाचं आहे. स्कोर बोर्डला चालवणं, टिकिंग ठेवणं, मुव्हिंग ठेवणं जरूर आहे. आणि ते स्कोर बोर्डला चालवण्याचं कार्य केलं जातं, म्हणूनच तर ग्लेन वरती आलाय.
ग्लेनला पुढे येण्याचं कारण काय होतं की या मॅचला दिवसभराच्या मेहनतीला कोणत्या प्रकारे वाया जाऊ न देणं आणि त्या प्रयत्नामध्ये त्याचं यश सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. दापलकती धावा जर आपण पाहिल्या तर 22 आहेत. 4 चेंडूचा खेळ झालाय, 2 चेंडूचा अजूनही खेळ आहे शिल्लक. खूप चांगली खेळी आणि प्रशंसा दुसऱ्या बाजूला विघ्नेशची सुद्धा होणं गरजेचे आहे. षटकार आल्यानंतर बाकी उर्वरित 4 चेंडू तर आपण पाहिले कोणत्या प्रकारे हात खोलू दिलेले नाहीयेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा जडमळ टाकण्याचा प्रयत्न. ऑन ड्राईव्ह आहे, क्षेत्ररक्षक आल्यान पुन्हा एकदा फील्ड करतील, तोपर्यंत एकदा येते. तो गरम सर एकाने तितकासा प्रभाव पडणार नाहीये, परंतु एक दरम्यान जी काही स्ट्राईक रोटेट होतीये त्याने खूप मोठा फरक पडेल. म्हणून मी त्या गोष्टीचा उल्लेख केला बरं की स्कोरबोर्ड चाललाय 23 धावा. अजून एक गोष्ट आहे, शेवटचा बॉल आहे. विघ्नेश स्ट्रायकर यांना फलंदाज रोहित. एका गोष्टीचा उल्लेख आम्ही करणार होतो, हे षटक चांगलं होतं, फिनिश नाही करू शकला अगोदर डेल्मॉन सुद्धा. आणि विघ्नेश ज्या गोष्टीच्या चर्चेवरती मी येणार होतो, शेवटच्या बॉलवरती सिक्सर, षटकार, 2 षटकांचा खेळ. 29 धावा धावफलक. एक संगीत ऐकूया आणि पुन्हा एक देऊया. तुमच्या दिशेने मिळतोय. बंदर पगाडी टीमनं दुर्गेश 11च्या अगेन्स्ट 2 षटकामध्ये 40 केल्या होत्या, आता 29 केल्यात. कहाणी तिसऱ्या षटकामध्ये बदलली होती आणि ही बदलू नये म्हणून ग्लेन वरती आला. तुम्ही जसं चांगला उल्लेख केला, ग्लेन त्याकरता टॉप ऑर्डरला आलाय. बघूया तिसऱ्या षटकामध्ये ज्याला अर्नाळ्याचा चार्जर म्हटलं जातं तो चार्ज आलाय, एखाद्या टीमला चार्ज करतोय का बघूया. आणि हे बॅटल सुद्धा रंगेल. चार्जचा अनुभव, ग्लेनचा अनुभव आणि रोहितची ती नजाकत, या सर्वांचं जे मिश्रण आहे ते एकंदरीत काय घडवून आणते. जसं मगाशी उल्लेख केलात आपण की जो शेवट आहे, म्हणजे दुगिनाचा जर पहिला चेंडू बघितलात आणि शेवटचा चेंडू बघितलात तर यामध्ये काही बदल नव्हता. सेम डिलिव्हरीत आणि शेवटच्या चेंडूवर तो चेंडू हाताळणं काय गरजेचं होतं का. वाईड यॉर्कर हे सर्वाधिक मोठं अस्त्र आहे आणि त्याला जर का तुम्ही मिस करत असेल तर तुम्हाला धावा पडणार, यामध्ये कोणताही ओहो चेंडूला फेकून दिलंय. यावेळेला पुन्हा एकदा लॉंग लेग क्लिअर, सीमारेखा पार, युरो पॉवर, पॉवरफुल ब्लास्ट षटकार, 6 धावा. पायावरती चेंडू, ग्लेनच्या पायावरती, म्हणजे जसं तुम्ही उल्लेख केला स्ट्रॉंग झोन आहे. स्ट्रॉंग झोन आहे स्क्वेअर लेग आणि फाईन लेग. त्या लॉंग लेगच्या एरियापर्यंत जर पाहिलं ना, म्हणजे अपॉर्ड फ्रॉम मिड विकेट स्ट्रॉंग झोन आहे. पायावरती चेंडू आदळ होता आणि स्वागत केलं ग्लेननं त्या चेंडूचं षटकाराच्या साह्यानं. 6 धावा धावफलकावरती, 35 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात. पुन्हा एकदा पायावरती चेंडू होता, फ्लिक केला, चेंडू जातो मिड विकेटच्या रिझन मध्ये, वेगानं बरोबर चेंडूवरती पोहोचल्यात. एकच धाव या चेंडूवरती पूर्ण. 36 धावा, 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 36 धावा आहेत आणि इथून विचार करत असणार, जसं आपण 35च्या पलीकडे 35च्या अलीकडे हा जो विचार करत होतो ना, तिथून आता थोडासा मॅच पुढे गेलाय. म्हणजे 36 पार झालाय, म्हणजे 4 चेंडू अजून आहेत ते पूर्णपणे बोनस आहेत. इथून येणाऱ्या धावा हे तुमच्या विजयाला कळस लावणारे असणार आहेत. 36 ही बेसिक रिक्वायरमेंट होती आणि आता या बेसवरती धावा चढवण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाज करणार आहेत आणि दोन्ही फलंदाज सेट आहेत. 8 मध्ये 20 रोहित आहे, 6 मध्ये 16 ग्लेन आहे आणि चार्ल्स. काय मानसिकता आहे, पुन्हा एकदा वन मोर वन अनादर, इट्स अ बिगी, युरो पॉवर, यूज इट, षटकार. काय बॅटिंग झालंय. मागच्या मॅच मध्ये 41 धावांची खेळी. रोहित नार्वेकर ताता चतुराई वाली इनिंग होती. फुल टॉस बॉल वरती मोठा प्रहार केलाय आणि चेंडूला पाठवले सीमारेषा पार, षटकार. धावफलक धावून 42. एका चांगल्या गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला की आता 35च्या पार गेल्या, 36 वरती गेल्यात. आता जितक्या धावा येतील इतक्या आपल्या टीमसाठी फायदेशीर आहे आणि तोच प्रयत्न रोहितचा झालाय. रोहित स्ट्रायकर यायला सज्ज आहे, तोच प्रयत्न चाललाय. पुन्हा एकदा हवेत चेंडू खेळ, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपला गेलाय, पण बाद होताना 26 धावांची आक्रमक इनिंग, अफलातून इनिंग आणि या मॅच मध्ये टर्न अराउंड करणारी इनिंग साकारले रोहित नार्वेकर यांनी. गॉन. अखेरकार विकेटचं पतन आणि फलंदाज बाद झालाय.
तो म्हणजे रोहित आणि रोहितची जागा घेण्यासाठी रोष मैदानाच्या आतमध्ये येतोय. रोष मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि जी विकेट आली बघा कशा प्रकारे हा फटका खेळला गेला होता. फिंगर रोल केले होते, चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन होतं आणि चेस करावं लागलं. पुढे पडले बॉलला चेस करून खेळावं लागलं, त्यामुळे पायाचा जो बॅलन्स आहे तो ढासळला होता आणि त्याच कारणास्तव हे एलिमिनेशन मिळालं नाही आणि फलंदाज बाद झाले. चांगला झेल टिपला गेला तिथे प्रमोद लिलीकरवी, परंतु आता रोष वैदी याच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत. अपकमिंग यंगस्टर आहे आणि सध्याच्याकडे जो स्टार्ट मिळालाय तिथून गमावण्यासारखं काही नाहीये. म्हणजे तुम्हाला फ्री माइंड बॅटिंग करायची आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत. दिशा दिली गेली आहे फक्त एका धावेसाठी चेंडूला. ग्लेनला स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न झाला, सिंगलने धावफलक 43 वरती जाऊन पोहोचतोय. शेवटचा अंतिम चेंडू आहे. इथून एखादा मोठा फटका म्हणजे जर कहाणी इथपर्यंत थांबली तरी सुद्धा या मॅच मध्ये साईनाथ अर्नाळचं आव्हान जिवंत राहील, कारण तितकी बॅटिंग ऑर्डर मोठी आहे साईनाथकडे. पण इथे जर का मोठा फटका आला कदाचित अडचणी वाढू शकतात. नक्कीच वाढू शकतील. पण जसं तुम्ही रोजचा उल्लेख केला, पण आता या वयामध्ये ग्लेनचा जोश पण महत्वाचा आहे. ज्या जोशाने ग्लेन खेळतोय आतापर्यंत 16 धावांवरती खेळतोय. 6 चेंडूचा सामना ग्लेनने केलाय. चासने येऊन मध्ये थोडासा ब्रेक दिलाय. आता इथून 43 धावा धावफलकावरती. चौकार आला तर 47 आणि षटकार आला तर 49. शेवटचा बॉल कोलवटप्याचा चेंडू होता, ड्राईव्ह करत होता, बॅटच्या टोला लागला, चेंडू जातोय ऑफसाईडच्या दिशेने. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक वेगाने विघ्नेश तिथून पोहोचले होते. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न केला करत असताना विकेट गॉन. शेवटच्या चेंडूवरती धावात, शेवटच्या चेंडूवरती विकेट. 35चा उल्लेख आपण करत होतो, 45 झाल्यात. ठीक आहे, 10 धावा जास्त झाल्यात. दम दाखवायचा, 10 का दमकम मैदानावरती दाखवायचा आहे. हे मैदान बघूया. आजचा दिवस क्वालिफायचा मॅच मध्ये क्वालिटी कोण दाखवेल, दर्जा कोण दाखवेल. शेवटची इनिंग आहे, पण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. मालवडी क्रिकेट क्लब आयोजित ही स्पर्धा आणि स्पर्धेमधला आजच्या दिवसातील शेवटचा डाव. तोपर्यंत ऐकूया एक सर्व खेळाडूंचे आणि क्रिकेट प्रेमींचे मनपूर्वक स्वागत करत आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला मदतीचा हात पुढे केला त्या सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार. चला यार सारे या एक वारे हा गाव एक कराया. चला यार सारे या एक वारे हा गाव एक कराया. चला यार हात या एक साथ हा स्नेह भाव जपाया. खेळू क्रिकेट, भरवू क्रिकेट, वाढवू क्रिकेट, जगवू क्रिकेट. खेळू क्रिकेट, वाढवू क्रिकेट, भरवू क्रिकेट, जगवू क्रिकेट. श्री दर्यालाल ग्रुप, सूर्या ठक्कर भाया शेठ, भूपेश राऊत उंबरगोठण, अभिजित सांगळे, निधी एंटरप्राइजेस, हॉटेल ग्रीन व्ह्यू बार अँड रेस्टॉरंट, हॉटेल ABC बार अँड रेस्टॉरंट, डेझिडिशियस, मायालय हाऊस कुमारवर्तक, विराजमान फॅमिली रेस्टॉरंट अँड बार विरार, पिकनिक पॉइंट रेस्टॉरंट अँड बार खानिवडे, शुभश्वेत लँड अँड डेव्हलपर्स, चला बॅट्समन पाठवा डेव्हलपर्स. थँक्यू. थँक्यू. चला पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये लास्ट इनिंग द्या. शेवटचा डाव आहे, पण प्रेक्षक आहेत आपल्या जागेवरती बसून. धन्यवाद प्रेक्षक. आज दिवसभरामध्ये आपण सुद्धा चांगली साथ या स्पर्धेसाठी दिली. बराचसा प्रेक्षक वर्ग सकाळपासून युट्यूब वरती आहे, DBNच्या चॅनलवरती तोही चाहता तिथे बसलेला आहे. त्यांचंही मनापासून आभार आहे. MCC आता मालवडी क्रिकेट क्लबच्या वतीनं आपलं मनापासून आभार. ज्या मोठ्या संख्येने या स्पर्धेला आपण लाईक करतायत आणि आवडतायत, ज्या पद्धतीनं या दिवसभरामध्ये आपण सामनेही पाहिल्यात, तर प्रेक्षकांना सुद्धा धन्यवाद आपण देतोय. कारण स्क्रीनवरती छोटी जे पाईपवरती बसलेली आपण प्रेक्षक आहेत ना, दुपारपासून आहेत तिथून, ते हल्ले नाही आहेत. कारण त्यांना माहिती आहेत आज क्रिकेटची खरी पर्वणी आहे, क्रिकेटचा खरा रोमांच या मैदानावरती अनुभवायचा आहे. काल अगोदरचा मॅच एक ट्रेलर होता, तर आता हा पिक्चर आहे, पुरा पिक्चर आहे. 45 धावा केल्या, 46 धावांचा पाठला करायचा आहे. एका बाजूला प्रमोद लिली, दुसऱ्या बाजूला डेल्मॉन. ही महत्वाची जोडी. तर ग्लेन वैती पहिले षटक हाताळण्यासाठी रेडी.
पुट्टॉस बॉल उलट्या बाजूला चेंडू लागलाय, तिथून झेल टिपण्याचा प्रयत्न गेला होता. एक धाव या चेंडूवरती. पूर्ण फुलटॉस थोडस मिस केलाय, लवकर थोडस खेळले होते आणि हा मिस केलाय पहिला चेंडू प्रमोदनं. बघा फुलटॉस बॉल होता, लवकर थोडस खेळलं, चेंडू उशिरानं आला. 46 धावांचा पाठलाग. चर्चा तीच होईल, या मैदानावरती खेळण्याचा अनुभव अनाराकडे आहे. आता तो दाखवायचा आहे मैदानावरती का आम्ही या मैदानावरती चांगला क्रिकेट खेळलोय. नाही, मैदान अनुभव तर आहे, परंतु ज्या पहिल्या इनिंग मध्ये काही झाले चुका, त्या चुकांना विसरावं लागणार आहे. आता तुम्हाला नव्यानं सुरुवात करत असताना अशी बॅटिंग करायची जणू की तुम्हाला पहिली बॅटिंग आहे. इथे दाबा सैरा वैरा बनवाव्या लागतील, कारण संध्याकाळचं सत्र आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये तुमच्याकडे मोठे ब्लास्ट होणं हे खूप मोठं चॅलेंज आहे. मोठा फटका, ओहो चेंडूला यावेळेला फेकून दिलाय. काऊकोनं सीमारेखा पार नव्हे, इथे तर वाईडिश लॉंगरला क्लिअर केलंय. व्हॉट अ शॉट, युरो पॉवर. षटकार. दम 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 जम के रखना कदम. पहिल्या चेंडूवरती कदम ताल चालू केलाय तो डेलमॉनच्या बॅट मधून हा षटकार आलाय. आणि जसं तुम्ही उल्लेख केला 46 चा अर्थच तसा आहे ना. 4-6 मारायचेच आहेत, 4-6 मारायचे आहेत. पहिला 6 आणि यावेळेला आला विकेट. एक तेरी एक मेरी, बीच में विकेट गिरी. डीजे विकेट बाद झालाय. बॅटच्या थोड्याशा टोला लागला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते, टिपलाय त्यांनी झेल. आणि मी पुन्हा एकदा तुमच्या दिशेने येतो. स्टार्ट चांगलाय, एक षटकार मारून डेल्मोन जरूर परतलाय. पण 18 चेंडू 46चं जे समीकरण होतं याचा अर्थ 5 मोठे फटके. 18 मधले 5 कमीत कमी. 6वा मराठा अजून चांगला आहे, पण 5 कमीत कमी मोठे फटके तुम्हाला खेळायचे आहेत. नाही, आणि 5 मोठे फटके ही मोठी टास्क नाहीये. इथे तुम्ही जर का शांत डोक्याने विचार केला कदाचित ते 5 लागू शकतात. विघ्नेश यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तिथे. लॉकअप मध्ये खूप चांगली फिल्डिंग होतीये, एकच धाव येते. बघा ग्लेनचं षटक गेल्यानंतर तुम्हाला 12 मिळणार. एक षटकार आलाय आणि एक षटकारानंतर तुम्ही उर्वरित 2 षटकामध्ये जर का तुम्ही 3-3 ट्राय केलेत, त्या 6-5 ज्याची काही चर्चा होते ते जर का ते उर्वरित 12 चेंडूमध्ये ट्राय केलेत, कदाचित तुमचं धावफलक तिथे होऊ शकतं. तुम्हाला आता दिमागाने खेळ करायचा आहे. पुन्हा एकदा प्रमोद लिलीला एक नाही 2 वेळा संधी मिळाल्यात. या दोन्ही वेळच्या संधीचं सोनं करता नाही. पहा, हा फक्त बॉल नव्हता, हा प्रमोदच्या रेंज मधला, म्हणजे जसं म्हणतात लग्नाचा लाडू त्याच प्रकारचा काहीसा प्रकार होता. हा चेंडू झाला असता पार, परंतु झालेला नाहीये. येतो डॉट बॉल. नक्कीच, जसं मोबाईल असतं ना, किती भारी भला रॅम वाला घ्या, जर रेंज मध्ये नसेल ना तर नेटवर्क येत नाही. तसा खेळ होता, रेंज मध्ये होता चेंडू. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू होता. अपेश खेळाय, चेंडू हवेत खेळाय. क्षेत्ररक्षक थोडापासून दूर आहे. जोपर्यंत पोहोचेल दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा शेवटच्या. आपण बघतोय चेंडूवरती 2 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 46 धावांचा पाठलाग करता 15च्या वरची सरासरी राखायची आहेत. आणि पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना धावा आहेत धावफलकावरती 10 कदम 10 धावा 12 चेंडू आणि करायचे आहेत 36. मागचा मॅच 12-33चा पाहिलाय, 12-36चा पण पहा, पण त्याच्या अगोदर गाणं ऐका. बिल्कुल बैंड बजा है, बैंड बजेगा. बारात भी आएगी, फक्त बाराती कोण आहेत रविवारच्या दिवशी मध्ये तो बाराती कोण आहे त्याचा फैसला आता मैदानावरती होणार आहे. मोठा फटका पाडण्याचा प्रयत्न अलंकिक अपेक्षे निघून चाललाय. क्षेत्ररक्षक रोष. हो, चांगली बिल्डिंग तोपर्यंत 2 धावा येत आहेत. बघा, आणि इथे हेही षटक एक गेम चेंजिंग ठरणार आहे, ज्याची आपण 5 ते 6 षटकारांची चर्चा करत होतो. तिथे जर का या षटकामध्ये ते 3 किमान षटकार आले तर मॅच पूर्णपणे ऑन होऊ शकते. आणि शेवटच्या षटकामध्ये त्याला पार करणं, त्याच्यासाठी तुमच्याकडे पुरेसा कॉन्फिडन्स असेल, त्यामुळे या षटकामध्ये आक्रमण अपेक्षित असणार आहे, गरजेचं आहे. हो, काय फटका सुंदर. फॉलिंग स्वीप पडलो तरी पाठवलं चेंडूला बॉर्ड लाईनच्या बाहेर. षटकार. थँक्यू विजय. परंतु ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, सारखं बघावंसं वाटावं असा हा षटकार इथे लगावण्यात आला. आणि पूर्णपणे फॉलिंग स्वीप,
बघा 6व्या तर 7व्या स्टंप वरती येऊन खेळलं, सोपं नाही आहे या चेंडूला कन्वर्ट करणं. नक्कीच म्हणजे पडतोय, धड पडतोय, पण एक्स्ट्राच लढतोय हे सांगण्याचा प्रयत्न विघ्नेशने केलाय. चांगला फटका विघ्नेशच्या बॅटमधून आलाय. नाही, आणि जसं नाव आहे ना विघ्नेश, हा विघ्न हरणारा खेळाडू आहे. इनसाइड आउट काढण्याचा प्रयत्न, झेलची संधी, झेल झेल संपलाय खेळ. फलंदाज बाद विघ्नेश साखलतोडे. बॅक टू द डिपार्ट गॉन. एक षटकार पाहिला, त्यानंतर ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला ठेवलं होतं गोलंदाज किरणनं. आणि नुसतं किरण नाहीये, त्याला माहिती आहे या टीमचा आशेचा किरण आहे. माझ्या हातामध्ये चेंडू का दिलाय, जर प्रतिस्पर्ध्याला 6-5 षटकार मारायचे आहेत तर किमान मला 3-4 चेंडू चांगले हाताळायचे आहेत. 3-4 चेंडू चांगले हाताळायचे आहेत. आता नवीन फलंदाज कोण गेला, आजचा दिवस ज्यानं गाजवलाय, आज का दिन जिनके लिए खास आहे, खास राहिलाय, विशेष राहिलाय. आजच्या दिवसामध्ये 2 मॅन ऑफ द मॅचच्या टी शर्ट ज्यांच्या अंगावरती आहेत. संदीप करवत स्ट्रायकर याला सज्ज आहेत, स्ट्रायकर याला फलंदाज रेडी आहेत. किरण गोलंदाजीसाठी रेडी झालेत. आजचा दिवस कास आहे, पण शेवटी खेळून गोलंदाज सुद्धा प्रयत्न करतोय. समोरच्या दिशेने चेंडू गेलाय, झेल टिपलाय. विकेट क्रमांक 4 गॉन. तुमच्या दिशेने येताना चर्चा तीच होईल. हा विकेट आपण बघतोय, हा बंदर पाकळीचा संघ मागचा मॅच पराभवाच्या छायेतनं परत आले, अक्षरशः पराभवाच्या छायेतनं परत आले. आणि तिथून कदाचित आता मागे वळून बघायचं नाहीये, याच उद्देशानं हा जानवी 11 बंदर पाकळीचा संघ खेळतोय. नाही, आणि 3 षटकामध्ये त्याने त्यांची जी अस्त्र आहेत त्यांना योग्य प्रकारे वापरलं. तुम्ही तुमच्या अस्त्रांना कशा प्रकारे युटिलाइज करतात, म्हणजे तुमच्या कंट्रोलमध्ये काय, त्या कंट्रोलमध्ये असणाऱ्या गोष्टींना कशा प्रकारे युटिलाइज करताय त्याच्यावरती तुमचं सक्सेस अवलंबून असतं. आणि हे चित्र बंदर पगडीच्या संघाने दाखवलं आणि खूप चांगली खेळली. किरणचा हा चेंडू मागे निघून गेलाय, चांगली फिल्डिंग ग्लेनची. एकदा मात्र धावून कंप्लीट. आणि ही मॅच कुठे ना कुठेतरी शोल्डर डाऊन करणारी वाटते. आता साईना तरणाचा संघ सुद्धा आता या मॅचला आता वेगळ्या नजरेने बघतोय, कदाचित असं काहीच चित्र दिसतंय, कारण शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकामधील बाकी आहे. 19 धावा धावपल करते. 7 चेंडू 27 धावांची आवश्यकता आहे. शेवटच्या बॉलवरती सिक्सर आला, या चेंडूवरचा षटकार मॅच मध्ये आशा जिवंत राहतील. ओ शफल केलं होतं, आणि काय गोलंदाजी. म्हणून मी किरण यांचा उल्लेख केला, आशेचा किरण आहे. टीमच्या विजयासाठी त्यांच्या वरती आशा एकवटली होती. 9 धावा फक्त खर्च केल्या या षटकामध्ये. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावल करत 19. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ आहे. 27 ही धावसंख्या 57 ठरू शकते. 6 चेंडू 6 बॉल आणि करायच्या 27 रन. चला 6 चेंडूचा खेळ आहे. 27 उद्याचा दिवस आहे, तितकाच महत्वाचा आहे. उद्याही या मैदानावरती यायला विसरू नका. खुला गट आहे, ओपन गटाचे सामने उद्याच्या दिवशी असणार आहे. खुल्या गटामधले तारे सितारे या मैदानावरती उद्याच्या दिवशी येणार आहेत. 6 चेंडू 27 धावांची आवश्यकता. रोष वैती शेवटचा षटक हाताळण्यासाठी रेडी. वाईट मॅच थोडासा टाईट आहे. 6 आणि 26 आहे. उद्याच्या दिवशी जे संघ खेळणार आहे त्याचा उल्लेख इथून केला जाईल. नाही, आणि उद्याच्या दिवसामध्ये कोणते संघ खेळणार त्याची सुद्धा माहिती पोहोचवली जाणार आहे तुमच्यापर्यंत. उद्या ओपनचा हाफ आहे, म्हणजे जो ओपनच्या हाफ मधील संघ येथे उपस्थित होतील. त्यामध्ये महाकाल वॉरियर्स वर्सेस निर्वी चॅलेंजर्स या 2 संघांदरम्यान पहिली मॅच असेल. बाण 11 आणि यंगस्टार पापडी हे 2 संघ असतील. लाखा 11 आणि RS 11, आणि त्यानंतर चौथी जी मॅच असणार आहे ती दीपसा 11 आणि KB 11 या 2 संघांदरम्यान. म्हणजे ओपनचं क्रिकेट म्हणजे बहुतांशी खेळाडू आपल्याला पालघर, मुंबई पट्टा, ठाणे पट्टा, भिवंडी पट्टा इथून आपल्याला पाहायला मिळतील. आणि सध्याच्या
घडीला जर आपण पाहिलं तर 50,000चा जो ट्रेंड आहे तिथे खूप चांगले खेळाडू चांगले संघ येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अखेरकार विकेट आली आहे आणि फलंदाज बाद होतील प्रमोद लिली. बॅक टू द बॅट. जसं तुम्ही उल्लेख केला गेला की आता सध्याच्या घडीला आपण क्रिकेटचा हंगाम म्हणजे सुरुवात होते नोव्हेंबर डिसेंबरला आणि आता आपण एप्रिलमध्ये आलेत. काही मोजक्या स्पर्धा असतात ज्या स्पर्धेमध्ये खेळणं काही खेळाडू पसंत करतात, पण आता मध्ये तो असा वेळ आलाय जिथे प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण ओपन गटामध्ये जर पाहिलं तर मोठे खेळाडू येत असतात. एक स्पर्धा आपण विरारच्या परिसरामध्ये पाहिली होती, तिथे सुद्धा चांगले खेळाडू त्या मैदानावरती आले होते. उद्याचा दिवस ओपनचा हाफ आहे, तर प्रेक्षको उद्या या मैदानावरती यायला विसरू नका. महत्वाचा दिवस आहे. मालवडे क्रिकेट क्लबच्या माध्यमातून हे 14 वर्ष जे साजरं केलं जात आहे आणि क्रिकेटला एक पोषक असं वातावरण या स्पर्धेच्या निमित्तानं निर्माण केलं जात आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहे. पहिल्या मॅच ज्याला 1 बॉल 4 1 चेंडू 4 धावांच्या अवस्था असताना षटकार टोकला होता तो डॉन येतोय. तर डॉन आलाय, परंतु आता या मॅच मध्ये तितकी चुरस राहिलेली नाहीये. 4-25 या इक्वेशनमध्ये मॅच आहे. डॉन आल्याला पहिला चेंडू यावेळेला लॉफ्ट केलंय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे. वाईडिश लॉंगर मध्ये फील्ड करेल तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. पूर्णपणे बंदर पकडी संघ हावी ठरलाय आणि त्याच्यामध्ये हावी ठरण्याचं कारण काय? बंदर पकडी संघामधील जे काही महत्वाचे खेळाडू आहेत, मग त्यामध्ये ग्लेन वैतीचा जर आपण उल्लेख करायचा झाला किंवा रोहित नार्वेकरचं झालं, हे जे 2 ट्रम्प कार्ड आहेत. आपण प्रणय कोळीला सुद्धा याच संघामध्ये पाहतो. आज तो इथे अनुपस्थित आहे कारण मला वाटतं त्याला गोव्याला जावं लागलं आणि त्यामुळे इथे खेळण्यासाठी तो आलेला नाहीये. परंतु त्या व्यतिरिक्त रोहित नार्वेकरचा जो रोल होता त्याने अदा केला ॲज अ बॅटर म्हणून, आणि जी ऑलराऊंड भूमिका निभवायची होती ग्लेनला ती त्याने केली. आणि या ओव्हरऑल यशाचं कारण सुद्धा तेच आहे. या 2 खेळाडूंचं चालणं, या 2 खेळाडूंना ऍक्टिव्ह होणं आणि त्यांना चांगली साथ, मग ते किरण असेल किंवा रॉश असेल यांच्या माध्यमातून मिळणं, ही कदाचित त्यांच्या यशाची रहस्य ठरलेत आजच्या दिवसाची. नाही, दोन्ही चांगल्या गोष्टीचा उल्लेख केला. एक तर ते अनुभव त्यांच्याकडे यंगस्टर त्यांच्या टीम मध्ये आहेत. कारण मागचा मॅच जो थोडासा रफ अँड टफ होता त्यावेळेला रोहित नार्वेकरनं केलेलं टीमला लीड तेही महत्वाचं होतं. क्रुशियल मोमेंट मध्ये क्षेत्राची रचना असतील, आपल्या प्लेअरला बॅकअप देणं असेल, या सर्व गोष्टी आपण पाहिल्या होत्या. म्हणून या दोन्ही गोष्टीचा उल्लेख तुम्ही चांगल्या पद्धतीने केला. कारण दोन्ही महत्वाचे खेळाडू होते. इतकी वर्ष क्रिकेट खेळल्यानंतर आलेली ती प्रगल्भता, मॅच्युरिटी, रोहित नार्वेकर असतील, ग्लेन वैती असतील, यांच्याकडे आलेली ती मॅच्युरिटी मागच्या मॅच मध्ये पाहिले आणि या मॅच मध्ये बॅटिंग करताना दोन्ही खेळाडूंनी आपला क्लास दाखवलाय. शेवटच्या अंतिम चेंडू आता आणि औपचारिकता या मॅच मध्ये शिल्लक. एमसीसी क्रिकेट क्लब आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉल ओव्हरआर्म क्रिकेट टुर्नामेंट आणि या स्पर्धेतील हा पहिला दिवस अशा प्रकारे संपन्न होताना दिसतोय आणि शेवटाकडे आहे आजचा दिवस. आणि आजच्या दिवसामध्ये खूप चांगले सामने बघायला मिळाले. पहिल्या सामन्यापासून शेवटच्या सामन्यापर्यंत काही सामने एकाती जरूर झाले, परंतु प्रत्येक संघातील खेळाडूने आपल्या परीने जितका चांगला खेळ दाखवता येतील तितका चांगला खेळ दाखवला आणि सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली. व्हेरी व्हेरी कॉंग्रॅच्युलेशन टीम जान्हवी 11 बंदर पागाडी. खूप चांगला खेळ आपण केलात, त्याबद्दल आपलं मन भरून तोंड भरून कौतुक. आणि साईना तरनाळा शेवटी लढता हरलात. शेवटचा सामना त्याला मुकावं लागलंय आणि स्पर्धेबाहेर